माझं नाव रघुनाथ बेडराम अरबट, राहणार अकोला. बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे. मी 9 महिने झाले गुन्हा दाखल केला होता, पण 9 महिन्यात माझं काही झालं नाही. त्याच्यानंतर SP साहेब आल्यामुळे गुन्हे दाखल झाले होते. मग परत मी गेलो बरेच वेळेस, पण ते काही आरोपी उचलल्या नाही गेला. कारणच सांगत गेले मला सिव्हिल लाईनवाले. पण नंतर मी अजून त्याला हे दिवाळीच्या दिवशी आंदोलन केलं अर्धनग्न. तर मग PI मॅडम सिव्हिल लाईनच्या मला आश्वासन दिलं की बा 1 तारीख पर्यंत मी तेजस्विनी कानेरकरला अंदर टाकून देईन, सागर कानेरकर जोडून रिकव्हरी करून तुम्हाला 1 तारीख पर्यंत रिझल्ट देणार. पण ते काही झालं नाही. त्याच्यानंतर मी अजून आज 3 तारीखला अजून इशारा दिला आंदोलन करणार म्हणून, की वरून SP ऑफिसून उडी टाकणार. तर मग ते अजून आज मला SDO साहेबांना आणि SP साहेबांना अजून आश्वासन दिलं की असं काही करू नका, आम्ही न्याय देणार. आम्हाला हे गोष्ट माहित नव्हती आतापर्यंत, पण असं मला वाटलं की SP साहेब आणि SDO साहेब एक नंबर आहेत. आधी तर मला माहिती होतं की SP साहेबच एक नंबर आहे, पण SDO साहेब पण एक नंबर आहे. पण सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन असं वाटलं आता 2 नंबर आहे, कारण की मला रिझल्टच नाही दिला. त्याच्यामुळे असा विश्वासच पोलीस प्रशासनावरून उडला होता. पण आता SDO साहेबांना आणि SP साहेब बोलल्यामुळे मला पुरेपूर विश्वास झाला की आता आपल्याला न्याय मिळणार. ही अपेक्षा आहे माझी. आता नाही नाही झालं समजा तर अजून काहीतरी याच्यापेक्षा वेगळं करणार मी.